ज्यांनी मदत केली त्यांचं सर्वांचा आभार. मॅन ऑफ द मॅचसाठी उमेश घरत यांच्यातर्फे मात्र येथे ट्रॉफी उपलब्ध करून दिले, त्यांचासुद्धा आभार. समालोचक म्हणून येथे जे क्रिकेट स्पर्धेमध्ये जान भरत होते ते प्रीतम उर्फ गोट्या, स्वास्तिक, कल्पेश, विजय या सर्वांचा आभार. आणि प्रथमतः सेमीफायनल आणि मधले एक बक्षीस राहून गेलेलं आहे मॅन ऑफ द मॅचचं. तर ते मॅन ऑफ द मॅचचं बक्षीस जाते ते निरंजन घरात यांना. निरंजन घरात यांनी यायचं आहे. रुपेश घरात यांना निमंत्रित करेल. उत्कृष्ट गोलंदाजी मात्र निरंजन यांच्याकडून आपल्याला इथे पाहायला मिळाली. बक्षीस सोहळ्यास चालू करण्यापूर्वी थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करतील आपले सिनियर खेळाडू दिनेश घरत उर्फ पप्प्या. या स्पर्धेबद्दल आपल्या खेळाडूबद्दल नक्कीच आपले मनोगत व्यक्त करतील आणि मार्गदर्शन करतील. हॅलो. पाचव्या प्रीमियर लीग पर्व 5वे आपण सर्वांनी इथे नाईट क्रिकेट स्पर्धा म्हणून आयोजित केले होते, कारण की नाईट क्रिकेट स्पर्धेनंतर लगेच हे 5व्या प्रीमियर लीग आलं. त्यामुळे सर्व खेळाडू बहुतेकदा खेळाडू थकलेले होते जागरणाने, तरीसुद्धा आपण चांगलं आयोजन केलं. सर्व ओनरचे प्रथमतः मी आभार आहे, ज्यांनी ह्या 5व्या प्रीमियर लीगला भरपूर अशी मदत केली. आणि ह्या 10 संघांनी ह्या स्पर्धेमध्ये भाग घेतला आणि 10 संघामध्ये सर्व संघांनी उत्कृष्ट असा खेळ करून ही स्पर्धा यशस्वीपणे पार पडली. आणि ह्या स्पर्धेचे अंतिम विजेतेपद आणि डिजिटल आणि उपविजेतेपद ओमसाई फायटर्स आणि पटकर त्या दोन्ही संघाचे आभार. आणि सर्व खेळाडूंनी इथे आम्हाला भरपूर असं सहकार्य केलं, ज्याने ज्याने आम्हाला मदत केली त्यांचेसुद्धा आभार. आणि हे आजचे हे स्पर्धा यशस्वीने पार पडले. धन्यवाद. हॅलो. त्यानंतर अजय घरत आपला थोडक्यात मनोगत व्यक्त करतील. हॅलो. PPLचं हे 5वं वर्ष होतं. 10 संघांनी ह्यामध्ये भाग घेतला. प्रथमतः मी आयोजक शिवसाई फाउंडेशन जानचा राजा ह्यांचे आभार मानेल. तसेच ज्यांनी आपले 10 संघ घेतले त्याचे ऑनरचे सुद्धा मी आभार मानतो. तसेच क्रिकेट हे चांगल्या पद्धतीने झाले. नाईट मॅच फर्स्ट टाईम झाले आपल्याकडे. दुसरं म्हणेल की सर्व मुलांनी ह्यामध्ये चांगला सपोर्ट केला. सर्व ग्रुप आपल्या गावातले आहेत, त्यांनी सर्वांनी चांगली भूमिका घेतली आणि सर्वांनी मदत केली, त्याबद्दलसुद्धा मी त्यांचे आभार मानेल. तसेच मी निरंजन घरत ह्याला एक छोटीशी रिक्वेस्ट करेल की आपल्या फायर क्रिकेट क्लबमध्ये चांगले गोलंदाज आहेत, परंतु त्यांना थोडंसं ट्रेनिंग दिली निरंजन घरत ह्यांनी तर ते गोलंदाज निरंजन घरतसारखे होऊ शकतात. त्याने थोडंसं लक्ष दिलं पाहिजे. ज्यावेळेस आम्ही ग्राउंडवरून जातो त्यावेळेस आम्ही हमेशा ग्राउंडकडे लक्ष दिल्यानंतर आम्हाला एकच दिसते की बॅटिंग करण्यासाठी मला वाटते 10 ते 15 मुलं एका रांगेमध्ये उभे असतात. बघतानासुद्धा आम्हाला खराब वाटते. कोणीही मला वाटतं लेग साईडला तर फिल्डिंग करतच नाही, तो एरिया पूर्ण रिकामा असतो. तर मी जेवढे खेळाडू आहेत खरंच त्यांना पुढे खेळायचं आहे अशाकडून खरंच मी नम्रपणे सांगतो की आपण ग्राउंडवर आल्यानंतर फिल्डिंगसाठी उभं राहायचं आहे. बाउंड्री लाईनला थांबा, लेग साईडला थांबा, थर्डमॅनला थांबा, परंतु तुम्ही जी ही लाईन लावता ती खरोखरच बरोबर दिसत नाही. कोणी पाहणारा व्यक्तीसुद्धा आपल्याला हसेल की हे काय फायर क्रिकेट क्लब यांचे आयोजन काय आहे. जरा ह्याकडे निरंजन आणि सिनियर आहे, पप्प्या आहे, केतन आहे,
किरण आहे यांना मी खरंच सांगेल की थोडंसं लक्ष दिलं पाहिजे ह्या गोष्टीकडे, आणि तुम्हीसुद्धा त्यांचं ऐकलं पाहिजे. असं उलटं कोणीही बोलू नये. ज्यांना खरंच क्रिकेट खेळायचं आहे त्यांना मी पुन्हा एकदा नम्रपणे सांगतो की सिनियर खेळाडूंचं ऐका तर तुम्ही नक्की पुढे खेळतील. मला वाटतं पाड्यामध्ये सुद्धा 3-4 गोलंदाज फलंदाज चांगले आहेत, त्यांनासुद्धा मी फायरमध्ये खेळण्यासाठी रिक्वेस्ट करतो की सर्वांनी एकत्र खेळा, फायर क्रिकेट क्लबसाठी खेळा. एवढे बोलून मी माझे 2 शब्द पूर्ण करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद अजय भाऊ यांनी योग्य मार्गदर्शन केलेलं आहे. प्रथम फायर, नंतर गावातील इतर संघ, त्यानंतर योगेश घरत एक सिनियर खेळाडू आपलं मनोगत व्यक्त करतील. तर योगेश घरत यांना मी निमंत्रित करेल. हॅलो, मी काय सांगतोय, जे ऑनर असतील मला ज्याचा काही राग नाही मिळत, पण जर तुम्ही आयकॉन जर बनवत असतील ना, तुम्ही 10 मला रिजेक्ट करत असतील, तर मग मी टुर्नामेंटला जर मी पुढच्या वर्षी फॉर्म भरेल तर तुम्ही कोणत्या पण कॅटेगरीमध्ये मला टाका, मला काय फरक नाही पडत. हॅलो, चला तर आपण आता लगेच पुढच्या बक्षीस समारंभाकडे वळतोय. आपण सुरुवातीला इथे मानधन देतोय. यामध्ये सुरुवातीला आपले पंच असतील ज्यांनी निपक्षपातीपणे पंचगिरी केलेली आहे. तर पंचाने इथे निमंत्रित करेल. पंचांनी यायचं आहे. जितेश घरत यांच्या हस्ते त्यांना मानधन देण्यात येईल. त्यानंतर कोण आहे? त्यानंतर प्रत्येक क्रिकेट स्पर्धेमध्ये, प्रत्येक सामन्यामध्ये जो आपली जान जोगतो तो म्हणजे समालोचक आहे. या समालोचकाशिवाय सामन्याला काही मजा येत नाही. तर ती कामगिरी चोख पार पाडलेली आहे. ते म्हणजे प्रीतम घरत गोट्या आणि स्वास्तिक या दोघांनासुद्धा निमंत्रित करायला यायचं आहे, आपलं मानधन घ्यायचं आहे. सौरभ यांनी यायचं आहे, आपलं स्वास्तिक यांना मानधन द्यायचं आहे. प्रीतम घरत, प्रीतम घरत यायचं आहे, आपलं मानधन घ्यायचं आहे. नाही पाहिजे का तुम्हाला? ठेवून देऊ मी? राहू द्या त्या माझ्याकडे. आभारी आहे, धन्यवाद. होमसाई ग्रुपकडून आपलं धन्यवाद वसूल झालेला आहे आपला. त्यानंतर पुढचं मानधन असेल अनय डिजिटल, जे आपण घरपोच मॅच पाहतोय यूट्यूब लाईव्ह, दिवस रात्र मेहनत करतात. आणि मी तर म्हणेल यूट्यूब कॅमेरामॅन मेहुलसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. कारण आपण प्रत्येकजण येथे ग्रुपमध्ये राहतो. ग्रुपमध्ये राहिल्यानंतर आपल्याला झोपेचा काही संबंध येत नाही एवढा. मात्र तो आहे जो रात्रंदिवस तिथे एकटा असतो आणि आपली कॅमेरामॅनची कामगिरी चोख पाडत असतो. तर मेहुल घरत आणि अबली यांना मी इथे निमंत्रित करेल, आपलं मानधन घेऊन जायचं आहे. राजू गॅसवाडी, राजू यांना इथे निमंत्रित करेल, मेहुल यांचं मानधन द्यायचं आहे. आणि अतुल घरत सुद्धा कौतुक, निरनिराळ्या शक्कल लढवत असतो. आपण पाहिलं असेल स्कोरिंगमध्ये
त्यांनी ज्या प्रकारचे ड्रेस त्या प्रकारचं स्कोअरबोर्ड तयार केलं होतं, तर अबलीसाठी सुद्धा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. तर त्यानंतर आपण ह्या स्पर्धेमध्ये 10 संघांनी सहभाग घेतला होता. त्या 10 संघापैकी सर्वांना काही बक्षीस मिळू शकत नाही, प्रथम द्वितीय आपण ठेवले होते. तर त्यांना आपण कमिटीतर्फे सन्मान चिन्ह देणार आहोत. तर त्यासाठी ज्या संघातील मी नावं घेईल त्यातले कुठलाही सहकारी कोणी उपस्थित असेल त्यांनी लगेच मंचावर यायचं आहे. त्या 10 संघापैकी आहेत जप्पा 11. जप्पा 11चा कुठलाही कर्णधार संघनायक यायचा आहे. शिस्त आहे, आपलं सन्मान चिन्ह घेऊन जायचं आहे. तेजू यांनी यायचं आहे. ते तेजू आणि त्यानंतर नालंदा फायटर्स यांचे कुठलाही खेळाडू असेल, सहकारी असेल, त्यांनी यायचं आहे. कृपया वेळ दौडवू नये. कोणी यायचं आहे, कुठलाही प्लेयर यायचा आहे. कृपेश पाटील, त्यानंतर फायटर पास्तळ संघाचा कुठलाही खेळाडू ओनर असेल तर यायचं आहे, आपलं सन्मान चिन्ह घेऊन जायचं आहे. फायटर पास्तळ उपस्थित प्रेक्षकापैकी कुणी यायचं आहे. सतीश मेटांगे यांना मी निमंत्रित करेल. त्यानंतर HRK स्ट्रायकर्स ओनर आहेत रुपेश गरत, नक्कीच घेतील. बंटी यांना निमंत्रित करेल. त्यानंतर बंटी 11चा कुठलाही खेळाडू ओनर असेल तर यायचा आहे लगेच. प्रीतम गोट्या, सोनू, निपुल घरत, जाणता राजा संघा फाउंडेशनचे सदस्य यांना निमंत्रित करेल. प्रीतम घरत, बंटी 11 संघाचे खेळाडू ज्यांची अपेक्षा भंग झालेली आहे यावर्षी सुद्धा, पुढच्या वर्षी मात्र जोमाने येणार. त्यानंतर ह्या वर्षी पहिल्यांदाच या स्पर्धेमध्ये सहभागी झालेला होता तो म्हणजे साई समर्थचा संघ. साई समर्थचा कुठलाही खेळाडू ओनर असेल तर कृपया यायचा आहे. यज्ञेश यायचं आहे, आपला सन्मान चिन्ह आहे, सन्मान चिन्ह घेऊन जायचं आहे. दिनेश गरत यांना निमंत्रित करेल. साई समर्थ संघाचा सन्मान करायचा आहे. आता फायनल म्हणजे अंतिम सामन्यातील सामनावीर हा किताब जातो. अंतिम सामन्यामध्ये उत्कृष्ट गोलंदाजी केलेला जो गोलंदाज असेल, ज्यांनी ह्या संपूर्ण स्पर्धेचा कायापालट केलेला असा गोलंदाज निरंजन घरत आपण पाहिलं असेल. आणि नक्कीच यापुढे फायरची जी धुरा आहे ती निरंजन उत्कृष्टरित्या सांभाळणार, यात काही वाद नाही. दुसऱ्या खेळाडूंची सुद्धा त्यांना साथ मिळणार. आणि आता ज्याप्रमाणे अंतिम सामन्यापर्यंत आपल्या संघाला नेऊन अंतिम फायनल मारली आहे, त्याचप्रमाणे आम्हाला फायरचा संघसुद्धा फायनलमध्ये जाऊन फायनल बघायची इच्छा आहे. सर्वच प्रेक्षकांनी खेळाडूंना सुद्धा असणार. तर निरंजन घरत यांना मात्र येथे निमंत्रित करेल.
आणि आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी सांगेल. निरंजन घरात, आपण या स्पर्धेमध्ये, संपूर्ण स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाजी केली, तर आपल्या संघाबद्दल काय सांगाल? आपल्या संघाने कुठपर्यंत आपल्याला त्यामध्ये चांगली साथ दिलेली आहे, संघाबद्दल काय बोलाल? पहिले तर PPL ही नाईट नसावी असं मला तर वाटते सर्व प्लेअरचं मनोगत असेल, कारण की सर्वांच्या बॉडीवरून दिसते की किती नाईट मॅच खेळल्यानंतर किती त्रास झाला आहे ते. दुसरं सांगायला गेलं, आत्ताच अजय घरात म्हणजे माझे सिनियर त्यांनी आत्ताच सांगितलं की आपल्या टीममध्ये थोडंसं चेंजेस झाले पाहिजे. तर मी जसं एक मॅच खेळलो आणि पहिली मॅच जिंकलो आणि मी अजय घरात म्हणजे आपले माझ्यासाठी मोठे बंधूच आहेत, त्यांच्याकडे मी लगेच गेलो. मी सांगितलं, अजय भाऊ, मी 4 प्लेअर पहिलेच सिलेक्ट केले होते आपल्या सालगावमधले, तर त्यांना मी 4 मॅचसाठी बोलवलं. मी 8 मॅच खेळलो ह्या वर्षातले, 8 मॅचमधले त्याला मी 4 मॅच बोलवले, पण त्यातले एकही प्लेअर, त्या प्लेअरचं मी नावं नाही घेणार, पण ते 4ही प्लेअर आले नाहीत. तर त्यांनी तसं नाही करावं. तर आम्हाला तर वाटते आता आपले माननीय सरपंच साहेब आहेत, त्यांच्याशी बोलून आता 365 दिवस अजून बाकी आहेत, तर त्यांना थोडंसं कन्व्हिन्स करावं आणि आपली टीम स्ट्रॉंग करावी. दुसरं याच्यात अजून कुठलाही मी काही करू शकत नाही, कारण जर ते खेळत नसतील तर मला मग आपल्या गावातलेच प्लेअर घेऊन खेळावं लागेल. निश्चितच, नक्की आपण ह्या वेळेला वेगवेगळे संघ खेळतो, मात्र बाहेर जाताना फायरचा संघ म्हणूनच खेळणार आहात. तर सर्व खेळाडूंना सुद्धा रिक्वेस्ट करेल की आपल्या मैदानावर तुम्ही तुमच्या टीममध्ये खेळा, मात्र बाहेर जाताना आपला संघ असणार आहे, तो म्हणजे फायर पास्तयचा संघ. हे लक्षात घेऊन नक्कीच आपण पुढे त्याचं नियोजन करूया. तर हितेश यांना मी येथे मात्र निमंत्रित करेल. निरंजन घरत यांना अंतिम सामन्यातील सामनावीराचा किताब द्यायचा आहे. त्यानंतर या स्पर्धेमधील उत्कृष्ट फलंदाजाचं पारितोषिक, या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज असणार आहे तो म्हणजे साजन घरत. या स्पर्धेमध्ये तब्बल 87 धावा फटकावलेल्या आहेत. जाणता राजा चे सदस्य निर्मित यांना येथे निमंत्रित करेल. साजन घरत यांना बक्षीस देऊन सत्कार करायचा आहे. चेतन घरत यांना निमंत्रित करेल मंचावर यायचे. प्रीतम घरत, त्यानंतर या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज, तर नक्कीच एक नौखा गोलंदाज येथे उत्कृष्ट गोलंदाज म्हणून ठरतोय. आपण पाहिलं असेल संपूर्ण स्पर्धेमध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे. आपल्या संघाला 2 चेंडूमध्ये 1 धावाची गरज असताना 2 चेंडू निर्धाव फेकले होते आणि 2 गडी बाद केले होते. असा हा गोलंदाज प्रशांत हड, उत्कृष्ट गोलंदाज PPL पर्व 5 चेतन घरत यांना निमंत्रित करेल. प्रशांत हड यांचा सत्कार करायचा आहे. खूप सुंदर कामगिरी. आणि आता जी गोलंदाजी केलेली आहे त्याच प्रकारची गोलंदाजी पुढे फायर संघामधून खेळताना सुद्धा करतील हे निश्चित. पुढचं बक्षीस आहे ते उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. तर या स्पर्धेमधील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहे तो म्हणजे धरम घरत, ज्यांनी थडम्यांच्या दिशेने उत्कृष्ट क्षेत्ररक्षण केलेलं आहे या स्पर्धेमध्ये. या हितेश, आपल्या हस्ते सत्कार करायचा आहे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण धरम घरत, अभिनंदन. त्यानंतर पुन्हा एकदा वळतो या स्पर्धेमधील महत्त्वाचं बक्षीस, ते म्हणजे मॅन ऑफ द सिरीज. आणि हे सांगायची गरज नसणारच आहे आपल्याला, ह्या स्पर्धेचा मालिकावीर कोण असणार आहे. तो म्हणजे आपल्या जादुई गोलंदाजीने या स्पर्धेचं पारडं फिरवणारा निरंजन घरत पुन्हा एकदा ठरतोय मालिकावीर. केतन राऊत यांना मी इथे निमंत्रित करेल. निरंजन घरत यांचं मात्र मालिकावीराचा किताब देऊन त्यांचा सत्कार करायचा आहे.
त्यानंतर या स्पर्धेतील महत्त्वाची बक्षीस म्हणजे प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ PPL पर्व 5वा या स्पर्धेतील चौथं बक्षीस जाते ते शिवसाई फाउंडेशनचा संघनायक मयुरेश पाटील. उत्कृष्ट फलंदाजी केली होती, मात्र शेवटच्या क्षणामध्ये थोडीशी चुकी झाली, स्कोअर काही झालेला नाही आणि यावर्षी मात्र त्यांनी गमावलेला आहे हा संधी. मागच्या वर्षी मात्र PPL 4चा अंतिम विजेतेपद पटकावलं होतं मयुरेश यांनी. मयुरेश यांना नक्की मी येथे निमंत्रित करेल. मयुरेश यांना निमंत्रित करेल, नक्की आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. दिनेश गरत, रुपेश गरत यांना निमंत्रित करेल. शिवसाई फाउंडेशन संघाचं चौथं पारितोषिक द्यायचं आहे, यांच्या हस्ते होणार आहे. टाळ्या वाजवायच्या आहेत प्रेक्षक वर्ग. चौथं स्पर्धेमध्ये कुठला तरी एकच संघ जिंकणार असतो, मात्र या स्पर्धेमधून अनुभव घेऊन पुढच्या स्पर्धेमध्ये त्याच्यात ज्या आपल्या चुका झालेल्या असतात त्या चुका भरून काढायच्या असतात. नक्कीच त्या चुका पूर्ण धुवून काढतील ही आशा. त्यानंतर या स्पर्धेतलं तिसरं बक्षीस जाते ते रॉकस्टार संघाच्या सर्व खेळाडूंना विनंती असेल मंचावरती यायचं आहे. जाणता राजाचे सहकारी सर्व यायचं आहे. हितेश, बंटी, सौरभ, टाळ्या वाजवायचे आहेत रॉकस्टार संघासाठी. त्यांनी सुद्धा या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी केली होती, मात्र काही चुका त्यांच्याकडून सुद्धा झाल्या आणि त्यांचं फळ मात्र भोगायला लागलं. या स्पर्धेतून बाद होऊन पुढच्या वर्षी मात्र नक्कीच अजून जोरदार कामगिरी करतील. पुष्कर यांची सुद्धा कामगिरी चांगली झाली होती. त्यानंतर या स्पर्धेतील दुसरा स्थान टिकून आहेत ते म्हणजे मागच्या वर्षीचा विनर संघ. ह्या वर्षी मात्र थोडासा दुर्दैवी ठरतोय आणि या स्पर्धेतून बाद होतोय. कामगिरी मात्र चांगली झाली होती, अंतिम क्षणी थोडीशी गफलत झाली. तर ओमसाई संघ यायचं आहे सर्व. तर आता मात्र मी प्रथम, द्वितीय पारितोषिक देण्यासाठी सर्व अजय गरत आणि उमेश भाई यांना निमंत्रित करेल. साजन घरात यांना मात्र इथे निमंत्रित करेल. टाळ्या वाजवायच्या आहेत. ओमसाई संघ द्वितीय पारितोषिक विजेता. सलग दुसरा वर्ष होता, मात्र ही दुसऱ्या वर्षाची संधी हुकलेली आहे. साजन यांची चांगली कामगिरी झालेली आहे, मात्र शेवटच्या क्षणी थोडीशी गडबड झाली आणि या स्पर्धेतून बाद झाले. रनरअप आहेत. तर पुढच्या वर्षी मात्र पुन्हा एकदा जोमाने कामगिरी करणार साजन यांना इथे निमंत्रित करेल. साजन यांनी यायचं आहे. नाईट क्रिकेट स्पर्धा होती, सर्व थकलेत हे सर्वांच्या चेहऱ्यावरून दिसतेच. परंतु हे गरमीचा सीझन होता, खूप ऊन होतं. ह्या दिवसामध्ये डे टुर्नामेंट करणे शक्य नव्हतं, खूप उशीर झाला होता. रखरखत्या उन्हामध्ये आपण 5 मिनटंसुद्धा थांबू शकत नाही, मात्र ह्या उन्हामध्ये आपण ही स्पर्धा पार पाडू शकत नव्हतो. त्यातच आपली नाईट क्रिकेट स्पर्धासुद्धा आली, त्यामुळे आपण हे आयोजन केलेलं आहे.
मला वाटते अमित पाटील यांना आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे, तर अमित पाटील यांना इथे निमंत्रित करेल. अमित पाटीलसाठी सुद्धा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. 40+ आणि एवढी सुंदर यष्टी रक्षण केलेलं आहे, म्हणजे डेली प्रॅक्टिस नसताना सुद्धा एवढं सुंदर यष्टी रक्षण की त्याच्या हातातून एकही चेंडू सुटला नाही. आणि मला वाटते निरंजनच्या गोलंदाजीचं श्रेय आहे, त्यातलं अर्धश्रेय मी अमित पाटीलला सुद्धा देईल. आभार आहे कल्पेश, माझे मित्रच आहेत. थँक्यू. सांगायचं असं आहे, सर्वप्रथम माझे संघ मालक यांचे मी आभार मानतो. त्यांनी आम्हाला खेळाचे जे प्रोत्साहन दिलं किंवा आम्हाला खेळायला उभे केले. पहिली गोष्ट, कुठलाही त्यांचा वाद नाही, संवाद नाही, तोंडावर एकदम स्मित हास्य. तुम्ही कराल ते त्याही मला मान्य आहे. मला फक्त एकच सांगायचं आहे, इथे सर्व जेवढे संघ मालक आहेत, आपण जेव्हा ग्राउंडवर खेळतो PPL, ती PPLची सुरुवात ह्या संघ मालकांकडून होते. मला वाटतं प्रत्येक संघ मालक पदराचे पैसे टाकून PPL खेळवतो, बरोबर आहे. पण मला असं दिसून आलं की बरेचसे खेळाडू खेळामध्ये थोडंसं साईडला जाऊन काहीतरी टाईमपास करतात आणि त्याचा मग जो प्रभाव आहे तो खेळामध्ये दिसून येतो काही प्लेअरचा. तर तसं कोणी करू नये असं मला वाटते. म्हणजे जो माणूस 10,000 रुपये टाकतो त्याला प्लेअर गोळा करावे लागतात मॅचच्या आधी. एक प्लेअर तिकडे मागे बसलाय टेबलावर, एक प्लेअर घरी झोपलाय, ते त्याची जबाबदारी नाही आहे. आपण फॉर्म भरला आहे, आपण त्या मालकासोबत खेळतोय, त्याने 10,000 पदराचे भरलेत, तर त्याची पण आपण सर्वांनी दाद घ्यावी असं मला वाटते. हे लक्षात ठेवा सर्वांनी. आणि मॅचचा तेवढी एक जबाबदारी घ्या, स्वतःची पण आहे, फक्त संघ मालकाची नाही आहे. थँक्यू व्हेरी मच. नक्कीच अमित पाटील यांना इथे निमंत्रित करेल. कमिटीकडून आपला नक्कीच सत्कार होणार आहे आपल्या यष्टी रक्षणासाठी. आणि आता पुढच्या वेळेला जेव्हा 40+ टुर्नामेंट असेल तेव्हा त्यांना निरंजन संघातून नक्कीच नेतील यष्टी रक्षणाची जबाबदारी पार पाडण्यासाठी. आभारी. चला तर आता वळूया पुढच्या बक्षिसाकडे. जे महत्त्वाचं बक्षीस PPL पर्व 5व, ज्याची सर्वांना आतुरता होती, कुठला संघ ह्या चषकावर नाव कोरणार आहे. आणि नाव कोरलेला आहे तो म्हणजे दुसऱ्यांदा नाव करतोय आणि भाई यांचं स्वप्न पूर्ण करतोय. तर अनय वॉरियर्ससाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. भाई, अजय गरत, केतन राऊत, सतीश मेटांगे, राजू, दिनेश गरत, पप्प्या, रुपेश, सर्व मान्यवरांना निमंत्रित करेल. सर्वांनी यायचं आहे. अनय वॉरियर्स खूप सुंदर गोलंदाजी, क्षेत्ररक्षण आणि फलंदाजी या संघाकडून आपल्याला पाहायला मिळाली. आपण पाहिलंच असेल, अवघ्या 30 धावेवर सुद्धा ऑल आऊट केलेलं आहे त्यांनी. तर निरंजन घरात बरोबरच मी वैभव खांजोडे, मनोहर शेलार आणि गोपाल यांचं सुद्धा कौतुक करेल. त्यांनी सुद्धा या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे. तर सर्वांचं खूप खूप अभिनंदन आणि कौतुक. तर आता हे आपलं PPL पर्व 5व संपते. पुढच्या वर्षी एकदा पुन्हा भेटूया PPL पर्व 6मध्ये. आता नक्कीच हारलेल्या संघांना मात्र 1 वर्ष तब्बल वाट पाहावी लागणार आहे. आणि आपला बक्षीस समारंभ इथेच संपतोय असं जाहीर करतोय. पुन्हा एकदा सर्व ज्यांनी मदत केलेली आहे PPL पर्व 5 पूर्ण करण्यासाठी, त्या सर्वांचं आभार. आणि ज्यांचं नाव राहिलं असेल चुकून घ्यायचं त्यांच्याबद्दल क्षमस्व. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.